नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे भूमी आता बाळाला घेऊन बसलेली असते. त्याला छान तयार करत असते, पावडर लावत असते आणि म्हणत असते की माझं बाळ किती छान दिसतंय. असं ती आता म्हणत असताना तिला हे सुद्धा माहिती नसतं की ती ज्या उशीला बाळ समजते ते बाळ नाही आहे, तर ती उशीच आहे. पण तरीसुद्धा तिच्या डोक्यावरती असा काही परिणाम झालेला असतो की इथे आता उशीलाच ते बाळ समजत असते. पण प्रेक्षकांनो, इकडे आता भूमीचं खरं बाळ हे पारितोष आणि अमोली यांच्या हाती असतं. ते दोघेजण अगदी आई वडील होऊन त्या बाळाची व्यवस्थित काळजी घेत असतात. अमोली म्हणत असते की बघतोयस ना, म्हणजे इथे आल्या आल्या देवाने कसा प्रसाद दिला. तेव्हा इथे आता पारितोष म्हणत असतो, हो ना, तो सुद्धा इतका छान प्रसाद. तेव्हा पारितोष म्हणत असतो, माझी सुद्धा बघ काय परिस्थिती झाली आहे. याआधी मी हे सगळं कधीच केलेलं नाही आहे. ओटीचं सगळं सामान मी या पिशवीमध्ये ठेवलेलं आहे. चल आता आपण निघूया का? तेव्हा इथे अमोली म्हणत असते की पारितोष कसं आहे ना, देवाने आता सगळं काही दिलं आपल्याला. आपल्याकडे बाळ नव्हतं, आई होण्याचं माझ्याकडे सुख नव्हतं, पण आता मी आईसुद्धा झालेली आहे. पण त्याचबरोबर आपली जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे. तेव्हा आपल्याला ही जबाबदारी दोघांना मिळून अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करायची आहे. तेव्हा पारितोष म्हणतो, अगदी बरोबर. त्याचबरोबर इथे आता पारितोष आणि अमोली दोघेजण निघत असतात. तेव्हा आकाशचा फोन आलेला असतो. तेव्हा पारितोष म्हणत असतो, आकाश, अरे बरं झालं फोन केलास. मी आता फोन करणारच होतो. आम्ही दोघेजण निघालोय तुमच्या घरी यायला. थोड्या वेळामध्ये पोहोचू. तेव्हा आकाश म्हणत असतो की त्यासाठीच मी फोन केला आहे, कारण काही गोष्टी तुम्हालासुद्धा माहिती हव्यात ना म्हणून. तेव्हा इथे आता पारितोष म्हणत असतो की आकाश, काय झालं? तो असं का बोलतोयस? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो, सगळं काही ठीक नाही आहे, म्हणूनच मी फोन केला आहे. तेव्हा पारितोष म्हणतो, काय झालं? बाळ ठीक आहे ना? भूमी ठीक आहे ना? घरातले सगळे ठीक आहेत ना? तेव्हा आकाश म्हणत असतो की पारितोष, आमचं बाळ नाही आहे. तेव्हा पारितोष म्हणतो, म्हणजे? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आमचं बाळ हे 7व्या महिन्यातच जन्माला आलं होतं. भूमीच्या प्रेग्नन्सीमध्ये खूपच जास्त कॉम्प्लिकेशन्स होत्या, त्याच्यामुळे 7व्या महिन्यातच बाळ जन्माला आलं. पण ते जगलं नाही, आम्हाला सोडून निघून गेलं. असं सांगितल्यानंतर पारितोषला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा पारितोष म्हणत असतो, भूमी कशी आहे? भूमीची अवस्था फारच वाईट असेल ना? तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमीला तो धक्का सहनच झाला नाही. तिच्या डोक्यावरती त्याचा परिणाम झाला आणि म्हणूनच ती आता एका उशीला बाळ समजते आणि ती तिच्या तिच्या विश्वामध्ये खुश असते. डॉक्टरांनी सांगितले की आत्ताच काही सत्य सांगायला जाऊ नका. थोडे दिवस तिच्या कळानं घ्या. तिला तिच्यासमोर सगळं काही सत्य हे स्वतःहूनच येईल, तेव्हा तिला ते पटेल. तुम्ही जर तिला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तिच्या डोक्यावरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. हे सगळं आता डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं असतं. तेव्हा आकाश पारितोषला आधीच फोन करून सांगतो की इथे आल्यानंतर भूमीच्या कलानं घ्या. सत्य काय आहे ते तिला सांगायला जाऊ नका. तेव्हा इथे पारितोषला हे सगळं ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तेव्हा पारितोषला वाईट वाटतं. तेव्हा इथे अमोली येते आणि म्हणत असते, पारितोष काय झालं? अरे सांगशील का काय झालं? तेव्हा पारितोष म्हणत असतो, अमोली, अगं तुला माहिती नाही आहे, भूमी आणि आकाशच्या आयुष्यामध्ये खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांचं बाळ 7व्या महिन्यामध्ये जन्माला आलं होतं आणि ते जगलं नाही. त्यांना सोडून ते निघून गेलं. तेव्हा भूमीच्या डोक्यावरती त्याचा फार वाईट परिणाम झालेला आहे. ती एका उशीला बाळ समजते. डॉक्टरांनी आत्ताच काही सांगायचं नाही, सगळं भूमीच्या कलाने घ्यायचं असं सांगितलंय. तेव्हा अमोली म्हणत असते की भूमीबाबत खूपच जास्त वाईट घडलं, पण आई न होण्याचं दुःख काय असतं ना, हे मी समजू शकते. माझ्यापेक्षा जास्त हे कुणीही समजू शकत नाही, असं अमोली म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, नीलांबरी इथे पौर्णिमेला भडकवत असते. एक आई असूनसुद्धा दुसऱ्या मुलीचं कसं काय वाईट बघू शकते. तर इकडे एका मुलीवरती खूपच जास्त प्रेम करते आणि एका मुलीला एवढा राग करते, हे आता आपण बघितलंच. तर नीलांबरी म्हणते की पुन्नू, अगं त्या भूमीला सगळं खरं सांगायचं ना, या व्हिडिओचं काय करायचं? तिच्या मोबाईलवरती हा व्हिडिओ पाठवूया आणि तिला बघायला सांगूया. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, नाही आई, आपण तो व्हिडिओ नाही पाठवू शकत, कारण त्या भूमीबरोबर तिथे सातत्याने ती मानसी असते ना,
मानसीसुद्धा तिथे असते आणि तो आकाशसुद्धा दिवसभर तिच्याबरोबरच असतो. आणि जर त्या दोघांपैकी कोणी बघितलं भूमीच्या मोबाईलवरती तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमधून सेंड झालेला आहे, तर मग मला सगळेजण या घरातून हकलून द्यायलासुद्धा तयार बसतील. तेव्हा आता सगळं काही आपण सांगायचं. आपण तिच्या समोर जाऊन तो व्हिडिओ तिला आपल्या मोबाईलमधूनच दाखवायचा. तिच्या मोबाईलवरती पाठवायचा नाही, नाहीतर आपण रंगेहात पकडलं जाऊ. आपण मोबाईल तिच्या समोर घेऊन जायचं आणि तो व्हिडिओ तिला समोरासमोर दाखवायचा आणि त्या भूमीला आहे ना पूर्ण वेडं करून ठेवायचं, नाहीतर डायरेक्ट कोमामध्ये पाठवायचं. त्यांनी मिळून जी माझी अवस्था केली आहे ना, ती अवस्था तिची झाली पाहिजे. ती जी काही तिच्या या खोट्या विश्वामध्ये रमली आहे ना, ती तिच्या त्या उशीला स्वतःचं बाळ समजते ना, तिला आता आपण सत्य परिस्थितीची जाणीव करून देऊया आणि तिला त्या बाळाच्या खोट्या विश्वामधून आपण बाहेर काढूया. मग ती कोमात जाऊ दे, नाहीतर वरती ढगात जाऊ दे, आपल्याला काही फरक पडत नाही. त्यानंतर इथे भूमी नेहमीप्रमाणे बाळाला घेऊन बसलेली असते. त्याला पावडर लावत असते, त्याला इथे काळा टिक्का लावत असते, छान तयार करत असते. तेवढ्यातच तिथे पौर्णिमा येते आणि तिच्या हातातून ती उशी खेचून घेते आणि म्हणते की हे तुझं बाळ नाही आहे, अगं ही तुझी उशी आहे, उशी. तेव्हा भूमी म्हणत असते, पौर्णिमा अगं काय करतेस तू, माझं बाळ माझ्याकडे दे. अगं नाजूक आहे ते, कसं पकडलेस तू माझ्या बाळाला, दे बरं माझ्याकडे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अगं भूमीताई या खोट्या विश्वातून ना तू बाहेर ये. अगं हे सगळं खोटं आहे, ही उशी आहे, उशी, काही तुझं बाळ वगैरे नाही आहे, कळलं का. तेव्हा नीलांबरीसुद्धा तेच म्हणत असते, अगं भूमी आमच्या बोलण्यावरती विश्वास ठेव, हे सगळेजण तुझ्याबरोबर खोटं बोलत आहेत. तुला एका खोट्या विश्वामध्ये त्या लोकांनी रमून ठेवलं आहे, बाकी हे काही सत्य नाही आहे. कुणीही तुला सत्य सांगत नाही आहे की तुझं बाळ या जगामध्ये नाही आहे म्हणून. तेव्हा भूमी म्हणत असते, हे सगळं खोटं आहे, ते माझं बाळ आहे. अगं पौर्णिमा माझं बाळ दे ना. का तू माझ्या आनंदाला नेहमी गाळबोट लावत असतेस, का तू माझ्या आनंदामध्ये नेहमी मिठाचा खडा टाकत असतेस. मला माहिती आहे तुला माझं सुख बघवत नाही आहे ना, सांग ना, बघवत नाही आहे ना माझं सुख. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अगं माझी हाय लागली तुला हाय, तुझं बाळ जन्माला आलं आणि नंतर तुला सोडून गेलं, माझी हाय लागली तुला, तुझं बाळ जिवंत नाही आहे. तेव्हा नीलंबरी म्हणत असते की हा व्हिडिओ बघ, हा व्हिडिओ बघ, ज्याच्यामध्ये आजी आणि राजाराम काका दोघेजण म्हणत असतात की भूमीचं बाळ या जगात नाही आहे आणि हे सत्य तिला आकाश लवकरच सांगणार आहे. पण तोपर्यंत तिला कुणी काही बोलणार नाही आहे. ती तिच्या या खोट्या विश्वात रमली आहे ना, तिला रमू दे. या उशीला ती बाळ समजते, ते समजू दे. त्यामुळे हे शब्द आता ती ऐकते तेव्हा तिला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता पारितोष त्याचबरोबर अमोली दोघेजणं बाळाला घेऊन आलेले असतात. तेव्हा इथे आजी येते आणि त्यांच्यावरून आता भाकर तुकडा हा ओवाळून टाकत असते, त्यांचं औक्षण करत असते. तेव्हा पारितोष म्हणत असतो, आजी हे सगळं कशाला, मी काय पहिल्यांदा येतोय का. तेव्हा आजी म्हणतात, नाही रे, तू पहिल्यांदा येत नाही आहेस, पण बायकोला आणि बाळाला घेऊन पहिल्यांदाच येतोयस ना, मग आता आरती करायला नको का, तुमच्या तिघांचं स्वागत करायला नको का. तेव्हा इकडे आता पारितोष म्हणतो, बघितलंस ना अमोली, अगं हे माझं दुसरं कुटुंबच आहे. त्यानंतर इथे आजी आता दृष्ट वगैरे काढते. ती म्हणत असते, अरे कुणाची इथे नजर कशी, कुणाची नजर कशी, बाळाला दृष्ट लागायला नको आणि तुझ्या बायकोलासुद्धा. त्यानंतर इथे मानसी येते आणि त्यांचं औक्षण करते. त्यांना इथे आता हळद कुंकू लावते अमोलीला. त्याचबरोबर पारितोषची सुद्धा ती आरती करते. त्यानंतर मानाने आता सगळेजण त्या दोघांना घरामध्ये घेतात. बाळाचं सुद्धा इथे स्वागत केलं जातं. तेव्हा आजी म्हणत असतात की बाळसुद्धा पहिल्यांदा घरामध्ये येते ना, मग स्वागत करायला नको का. तेव्हा इथे अमोली बाळाला पारितोषकडे देते आणि म्हणत असते की आजी पाया पडते हां. तेव्हा आजी म्हणतात, अगं कशाला, नको वागू. आणि त्या इथे आता अमोलीला आशीर्वादसुद्धा देतात. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो अमोली आता बाळाला घेऊन पहिल्यांदा आलेली असते, पण तिला कुठे माहिती असतं की तिच्या हातामध्ये जे बाळ आहे ते महाजनांचं वारस आहे, ते नातवंड आहे त्यांचं. याबद्दल अमोलीला काहीसुद्धा माहिती नसतं. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो आजी म्हणत असते की तुम्ही तिघेजणं पहिल्यांदा या घरामध्ये येत आहे, तुमचं स्वागत आहे, या तुम्ही बसा. तेव्हा पारितोष म्हणत असतो की बघितलंस ना अमोली, आकाशची फॅमिली मी माझी फॅमिली का म्हणतो हे कळलं असेलच तुला.
तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की याने लग्न कधी केलं बरं, लग्न केलं तर केलं, लगेच बाळसुद्धा, हे सगळं जरा घाईघाईने झालंय असं नाही वाटत आहे का? लगेच यांना बाळ कसं काय झालं? त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, रागिनी त्या बाळाला बघण्याचा प्रयत्न करत असते. रागिनीनेच त्या बाळाला अगदी व्यवस्थितरित्या बघितलेलं असतं, पण इथे ते बाळ आता भूमीचंच आहे हे रागिनीला काही कळलेलं नसतं. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आता भूमी म्हणत असते की पौर्णिमा, माझं बाळ दे, मी आत्ताच तुला सांगते, माझं बाळ दे. तेव्हा इथे नीलांबरी म्हणते, अगं तू व्हिडिओ बघितलास ना, त्याच्यामध्ये आजी आणि तुझे काका काय म्हणतायत की बाळ खरोखर नाही आहे, भूमीच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे आणि म्हणून ती उशीला बाळ समजते. पण आता तुला कळलं ना, तुझ्याच माणसांनी सांगितलं ना की हे बाळ नाही आहे, उशी आहे, उशी. आणि हे सत्य त्या लोकांनी तुझ्यापासून लपवून ठेवलेलं आहे, तुला खोट्या विश्वात ठेवलं आहे त्या लोकांनी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अमोली बाळाला घेऊन आतमध्ये येते. त्याचबरोबर त्या दोघांना बसायला सांगितलेलं असतं. रागिनी विचार करत असते की हे बाळ यांना एवढं लवकर कसं काय झालं. आणि त्याचबरोबर इथे आता प्रेक्षकांनो, आकाश वगैरे म्हणत असतो की तुमचं बाळ खरंच खूप छान आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, हे मला न्यूबॉर्न बेबी वाटतंय. तेव्हा पारितोष म्हणत असतो की आम्हालासुद्धा असंच वाटतं. तेव्हा आकाश म्हणतो, म्हणजे? तेव्हा इथे आता पारितोष म्हणत असतो की हे बाळ आम्हाला आहे ना, ते देवाने दिलेला प्रसाद आहे. म्हणजे ह्या बाळाला जरी आम्ही जन्म दिला नसला ना, तरीसुद्धा आम्ही दोघेजणं हे बाळ सांभाळतोय, आम्ही हे बाळ सांभाळायला घेतलंय, असं पारितोष म्हणतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, खरंच ही खूपच चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर इथे आता पारितोष म्हणत असतो की अमोलीलासुद्धा सगळेजण आता भेटायला खूपच जास्त उत्सुक असतात. तेव्हा पारितोष म्हणतो की अमोलीबरोबर सगळ्यांची ओळख करून देतो आणि तो इथे सगळ्यांना सांगत असतो की ही अमोली माझी बायको. आणि त्याचबरोबर आकाश, आजी, मानसी या सगळ्यांचीसुद्धा ओळख करून दिली जाते. तेव्हा रागिनी म्हणत असते की तुझं संपूर्ण कुटुंब हे दिल्लीला असतं का? तेव्हा अमोली म्हणते, हो, संपूर्ण कुटुंब माझं दिल्लीलाच असतं. त्याचबरोबर इथे आता अमोलीचा चेहरा उतरतो जेव्हा रागिनी तिच्या कुटुंबाचं नाव काढते. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, पण एक गोष्ट मला सांग, आम्हाला लग्नाला का बोलावलं नाहीस? बरं ठीक आहे, लग्नाला नाही बोलावलंस ना, पण आमच्या इकडचं जेवण आणि त्याचबरोबर आमच्या इकडचं गिफ्ट हे उधार आहे आमच्यावरती, आम्ही तुला ते लवकरच देऊ. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, बरं झालं तुम्ही सगळेजण इथे आलात, तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा पारितोष म्हणतो की भूमी कुठे आहे? तेव्हा आकाश म्हणत असतो, आहे, भूमी रूममध्ये आहे, ती तिच्या बाळाबरोबर खोट्या विश्वामध्ये नक्कीच रमली असेल. ती उशीला तिचं बाळ समजते आणि त्याच्याबरोबर दिवसभर ती खेळत असते. तेव्हा आजी म्हणत असते, पण हे बाळ तुम्हाला कुठे भेटलं, कुठून घेतलं, काही सांगाल का? तेव्हा पारितोष म्हणत असतो की आजी, ती खूप मोठी स्टोरी आहे, पण मी तुम्हाला सांगतो की हा देवाने दिलेला आम्हाला प्रसादच आहे आणि तो आम्ही आता जीवापेक्षाही जास्त जपतोय. तेव्हा इथे अमोलीसुद्धा म्हणत असते की मला कधीही मूल होऊ शकत नव्हतं, मी कधीही आई होऊ शकणार नव्हते, पण तरीसुद्धा पारितोषने माझ्याबरोबर लग्न केलं. पण इथे सासरी आल्यानंतर मला लगेचच देवाने प्रसादसुद्धा दिला आणि तो सुद्धा आम्ही आनंदाने स्वीकारला. त्याचबरोबर इथे आकाश म्हणत असतो, पारितोष, मी बाळाला भेटू शकतो का? मी त्याला बघू शकतो? तेव्हा पारितोष म्हणतो, हो नक्कीच. आणि तो इथे अमोलीकडून आता बाळ आपल्या मांडीवरती घेतो. तेव्हा आकाश इथे बाळाला खेळवत असतो. तेव्हा इथे ती मुलगी आता लगेचच आकाशचं बोट पकडते. तेव्हा आकाश म्हणत असतो की आम्हालासुद्धा मुलगीच झाली होती, पण देवाला काही ती खूपच जास्त आवडली म्हणून त्याने आमच्याकडून आमचं बाळ हे हिरावून घेतलं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमीसुद्धा ह्या खोट्या विश्वामध्ये पूर्णपणे रमून गेली. ती आता उशीला कवटाळून दिवसभर बसलेली असते आणि माझं बाळ, माझं बाळ असं म्हणत असते. तेव्हा इथे मानसीला खूपच जास्त वाईट वाटतं. मानसी म्हणत असते की हे सुख जर माझ्या जिजू आणि ताईच्या नशिबात आलं असतं तर किती बरं झालं असतं. तेव्हा इथे सगळेजण आता भूमीला भेटायला सुद्धा उत्सुक असतात. पण इथे नीलांबरी म्हणत असते, भूमी, अगं आमच्या बोलण्यावरती विश्वास ठेव, आम्ही तुला खरं सांगतोय गं, हे बाळ नाही आहे, ही उशी आहे, उशी, तुझं बाळ हे गेलं आहे. अगं तुला या लोकांनी खोट्या विश्वामध्ये रमून ठेवलं आहे गं, कुणीही तुला सत्य सांगत नाही आहे. पण सत्य हेच आहे
की तुझं बाळ जिवंत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, आई गप्प बस, असं काही बोलू नकोस, माझं बाळ आहे ते. लगेचच ती म्हणते, पौर्णिमा तुला माझं सुख बघवत नाही आहे का गं? दे माझं बाळ माझ्याकडे लवकरात लवकर दे. तरीसुद्धा इथे पौर्णिमा म्हणत असते, अगं भूमिताई तुला कळत नाही आहे, माझी हाय लागले तुला, तुझं बाळ तुला कधीच सोडून गेलं आहे. तेव्हा इथे आता दरवाजा उघडून दोघेही बाहेर पडतात आणि दरवाजा बंद करून घेतात. तेव्हा इकडे भूमी आता रागवलेली असते. ती जोरजोरात इथे दरवाजा उघडते. त्यानंतर ती बघते तर काय, पौर्णिमा आणि निलांबरी तिला कुठेही दिसत नाही, कारण त्या दोघीजणी पडद्याच्या आड लपून बसलेल्या असतात. तेवढ्यातच इथे भूमी आता खाली उतरते आणि म्हणते, कुठे माझं बाळ, माझं बाळ कुठे आहे? तेव्हा त्या दोघीजणी आता बाहेर येतात आणि भूमीची मज्जा घेत असतात. तेव्हा इथे भूमी खूपच जास्त आता इथे अगदी टेन्शनमध्ये आलेली असते. तिचं बाळ कुठे आहे? ते नाजूक आहे, त्याला कुठेतरी लागेल, ते पडेल, असं ती म्हणत असते आणि ती आता घाईघाईने इथे जिना उतरत असते. तेव्हा आकाशला खूप टेन्शन येतं. आकाश म्हणतो, काय झालं भूमी, काय झालं? तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे माझं बाळ कुठे आहे? कुठे माझं बाळ? माझं बाळ हरवलं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी शांत हो, शांत हो भूमी, हे बघ बाळ इथेच कुठेतरी असेल, मी बघतो थांब. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, नाही आकाश, अरे माझं बाळ कुठे, माझं बाळ, माझं बाळ कुठे गेलं? तेव्हा इथे आता अमोलीकडे जे बाळ असतं ते आता रडायला लागतं. तेव्हा भूमीचं लक्ष तिच्या बाळाकडे जातं. तेव्हा ती म्हणत असते, की माझं बाळ रडतंय आणि ती आता धावत पळत अमोलीकडे येते आणि तिच्या हातातून बाळ घेते आणि म्हणत असते, की हे माझं बाळ आहे, माझं बाळ रडत होतं ना, तुम्ही घेतलंत का माझं बाळ? द्या माझ्याकडे, हे माझं बाळ आहे. तेव्हा इथे अमोली आता घाबरते. तेव्हा इथे अमोली म्हणत असते, भूमी अगं तू भूमी आहेस ना, हे बाळ तुझं नाही आहे, हे बाळ माझं आहे. भूमी म्हणते, नाही अजिबात नाही, हे बाळ माझंच आहे, मला माहिती आहे ना, हे बाळ माझं आहे. ते रडत होतं तेव्हा मी ओळखलं, हे बाळ माझंच आहे. तेव्हा इथे आता अमोली म्हणत असते, की आता ही माझं बाळ घेते की काय? तेव्हा निलांबरी म्हणते, काय गं पुन्नू, आपलं नाव तरी भूमी सांगणार नाही ना? तेव्हा पौर्णिमा म्हणते, अजिबात नाही, आणि जरी पण तिने आपलं नाव सांगितलं तरीसुद्धा तिच्या बोलण्यावरती विश्वास कोण ठेवणार आहे? तेव्हा इथे आता निलांबरी आणि पौर्णिमा दोघीजणी भूमीला त्रास देऊन आनंद घेत असतात. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, की दिवसभर या उशीला कवटाळून बसत होती ना, आता बघ तिच्या डोक्यावरती कसा या परिस्थितीचा परिणाम होतो ते. त्यानंतर इथे आता पौर्णिमा भूमीची वाट बघत असते, की कधी एकदा ही कोमामध्ये जाते. पण तसं आता काही होणार नसतं. इकडे आता अमोलीच्या बाळाला भूमी आपलं बाळ आहे असं म्हणत असताना अमोली आता टेन्शनमध्ये आलेली असते. अमोली म्हणते, भूमी एक गोष्ट तुला सांगू का? प्लीज तू राग मानू नकोस हा. हे बाळ तुझं नाही आहे, हे बाळ माझं आहे. भूमी म्हणते, नाही अजिबात नाही, हे बाळ माझं आहे. तुम्ही कुठे घेऊन गेला होतात माझ्या बाळाला? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी थांब ना, भूमी 1 मिनिट थांब. तेव्हा भूमी म्हणते, का मी का थांबू? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी हे बघ तुला माझी शपथ आहे, प्लीज थांब. हे बाळ आपलं नाही आहे, हे बाळ त्यांचं आहे. तेव्हा पारितोष म्हणतो, हे बघ अमोली, तुला माहिती आहे ना, आपल्या अबोलीची परिस्थिती माहिती आहे ना तुला, त्याच्यामुळे तू जरा तिच्या कळानं घे ना. हे बघ ती बाळ देईल, शांत झाल्यावरती ती स्वतःहून आपलं बाळ आणून देईल. तू नको काळजी करू, फक्त तिला थोडा वेळ तर दे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, की भूमी ते बाळ तुझं नाही आहे. तरीसुद्धा इथे भूमी काहीसुद्धा ऐकायलाच तयार नसते. ती म्हणत असते, की नाही हे बाळ माझंच आहे. आणि प्रेक्षकांनो, जर एका बाजूने बघितलं तर ते बाळ भूमीचंच असतं आणि भूमीच ते बाळ आता रूममध्ये घेऊन जात असते. तेव्हा इथे आकाश तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे अमोलीसुद्धा तिला थांबवत असते. तरीसुद्धा भूमी कुणाचंही ऐकत नाही. ती सरळ बाळाला घेऊन आता रूमकडे वळते आणि ती रूममध्ये जात असते. कारण तिला असं वाटत असतं, की हे बाळ माझं आहे. आणि रडण्याचा आवाज भूमीच्या डोक्यामध्ये असा काही बाळाचा बसलेला असतो, की ती रडण्याच्या आवाजावरूनच ओळखते, की हे बाळ तिचं आहे म्हणून. तेव्हा इथे आता बाळाला ती घेऊन रूममध्ये येते आणि म्हणते, काय झालं गं माझ्या बाळाला? कुठं ते होतं माझं बाळ? तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, तुला माहिती नाही आहे का? आणि बाबा ओरडले का तुझ्यावरती? हे बघ बाळा, बाबा तुझ्यावरती रागवले नव्हते, पण ते थोडे चिडले होते ना. बाबांचा राग नाही करायचा. बाबा थोडेसे रागवले का बाळाला? पण तू काळजी करू नको, मम्मा आहे ना, मम्मा सांभाळून घेईल सगळं, हो की नाही? तेव्हा इथे आता आकाशला फारच वाईट वाटलेलं असतं. आकाश भूमीकडे बघत असतो. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले असतात. कारण का भूमीची अवस्था त्याला बघवत नसते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता भूमी
बाळाला इथे म्हणत असते की हे आपलं बाळ आहे, आकाश हे आपलं बाळ आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तुझी शपथ घेऊन सांगतो हे आपलं बाळ नाही आहे, हे पारितोष आणि अमोलीचं बाळ आहे. आणि तो घेऊन जात असताना इथे भूमीला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तेव्हा इथे माणसे आणि आजी जोरात ओरडतात. तेव्हा आकाशला खूपच जास्त काळजी वाटते आणि तो मागे वळून आता भूमीकडे बघत असतो.